अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू। एअर इंडियाच्या विमानातील 241 जणांचा होरपळून मृत्यू। विमानाच्या अपघातस्थळी बचाव कार्य पूर्ण। पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनास्थळावर जाऊन पाहणी। सर्वात मोठ्या दुर्घटनेसंदर्भात घेतली स्थानिक प्रशासनाकडून माहिती। पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस। अहमदाबाद शासकीय रुग्णालयात जाऊन मोदींनी केली पाहणी। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर, तर अजूनही 20 जण बेपत्ता। अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला। एनएसजीनं ढिगाऱ्याखालून हस्तगत केला ब्लॅक बॉक्स। तपासातनं अपघाताचं नेमकं कारण येणार समोर। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं। अपघातात 6 निवासी डॉक्टरांचा मृत्यू। मेसमध्ये जेवण्यासाठी पोहोचले होते डॉक्टर्स। मुंबईहून लंडनला जाणारं विमान पुन्हा मुंबईला बोलावलं। पहाटेच्या सुमारास मुंबईहून लंडनसाठी विमानाचे टेक ऑफ, मात्र पुन्हा विमान मुंबईला बोलावण्यात आल्याची माहिती। नागपूर जिल्ह्यातील खापा परिसरातल्या रेव पार्टीवरती पोलिसांचा छापा। रिसॉर्टमधनं 8 तरुणींसह 9 पुरुष आणि 1 महिला पोलिसांच्या ताब्यात। इस्रायलचा इराणवरती सर्वात मोठा हल्ला। हल्ल्यामध्ये इराणचे चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाल्याची माहिती। इस्रायलनं इराणमधील अधिकारी आणि वैज्ञानिकांना टार्गेट केल्याची माहिती। तर पुन्हा ही दृश्य आपण बघण्यासाठी जाऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णालयामध्ये पोहोचलेत आणि जे कोणी अपघातग्रस्त आहेत, जे जखमी आहेत, त्यांची विचारपूस पंतप्रधान करतायत। कदाचित हे विद्यार्थी असावेत मेडिकल कॉलेजचे, जे ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं होतं त्यामध्ये मेडिकलचं शिक्षण घेणारे हे विद्यार्थी मेसमध्ये जेवत होते। त्यामध्ये काही निवासी डॉक्टर सुद्धा होते। ज्या काहींचा मृत्यू झालाय, काही जखमी झालेत। तर हे जे जखमी झालेत त्यांची आवर्जून विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पंतप्रधान पोहोचलेत आणि हे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी दिसतायत ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आहेत। लक्ष्मण, आता मोदी पोहोचलेत रुग्णालयामध्ये, काय माहिती? पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अहमदाबादच्या दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं या सगळ्या दुर्घटना माहिती घेतली जाते, विचारपूस जी आहे ती केली जाते। सगळेच नातेवाईक जे आहे या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक जे आहेत ते देखील या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडनं ही सगळी माहिती जी आहे ती घेतली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या दुर्घटनेमध्ये श्वेता एक व्यक्ती जो आहे तो बचावलेला आहे, त्याची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं घेतली जाते। नेमकं ज्या वेळेला ही विमान दुर्घटना घडली त्यावेळेला आतमध्ये काय सुरू होतं, काय नेमकं आतमध्ये घडलं याची माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं घेतली जाते। त्याचबरोबर जे जखमी लोक आहेत, त्यांची भेट पंतप्रधानांकडनं घेतली जाते। विमान दुर्घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला या परिसरामध्ये नेमकं काय सुरू होतं, आतमध्ये किती लोक होते आणि नेमके काय परिस्थिती त्या ठिकाणी होते आणि कसा हा अपघात घडला आणि त्यानंतर तुम्ही जे बचावलेले लोक आहेत ते कशा पद्धतीने बाहेर पडले याची माहिती त्यांच्याकडनं घेतली जाते। तर जे डॉक्टर्स आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांना काही सूचना पंतप्रधानांकडनं केल्या जात आहेत। त्यामध्ये एक महत्त्वाची सूचना म्हणजे या सगळ्या जखमी लोकांवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये उपचाराची सुविधा कमी पडता कामा नये। सरकारी यंत्रणा मदत करते। जर या सगळ्या डॉक्टरांना आणखी काही मदत लागत असेल सरकारची तर ती देखील मदत उपलब्ध करून दिली जाईल। अशा प्रकारची भेट पंतप्रधानांकडनं घेतली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 8:30 वाजेपासून अहमदाबादमध्ये आहे आणि आता बरोबर 10:15 वाजलेले आहे। आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्येच आहे। पुढच्या काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक या सगळ्या अपघाताच्या अनुषंगाने होणार आहे। कारण या अपघाताचं सगळ्यात मोठी घटना या देशाच्या आजवरच्या इतिहासामधले सगळ्यात मोठी विमान दुर्घटना म्हणून या दुर्घटनेकडे बघितलं जात आहे आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले। इतकंच नाही तर जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना धीर देणं, त्यांचं सांत्वन करणं यासाठी पंतप्रधानांचा आजचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या जे जखमी आहेत आणि
जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक जे आहे ते त्यांना भेटतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत, त्यांना धीर देण्याचं काम करतायत. सरकारी काही यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी कमी पडणार नाही याचं आश्वासन त्यांना त्यांच्याकडनं दिलं जात आहे. जी सरकारी मदत या मृत्युमुखी पडलेल्या लोकांना द्यायची ती दिलीच जाणार आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन एक माणुसकीच्या नात्यानं किंवा एक भावनिक नात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या लोकांबरोबरचा हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे. या सगळ्या लोकांना धीर देणार आहे, कारण देशाच्या वेगवेगळ्या भागातील काही लोक आहेत आणि त्यामुळे या सगळ्या नातेवाईकांपर्यंत त्यांचे मृतदेह पोहोचवणं, त्यांना इथे राहण्यापासून तर पुन्हा हे मृतदेह परत घेऊन जाण्यापर्यंतचं सगळं जी मदत आहे ती सरकारी यंत्रणांना करायची आहे आणि त्यामध्ये सरकारी यंत्रणा कुठे कमी पडायला नको यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलिसांना, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. निश्चितच यामध्ये एक महत्वाचं म्हणजे या सगळ्या अपघातामध्ये विमानातला एक प्रवासी जो वाचलेला आहे आश्चर्यकारकरित्या त्याची भेट पंतप्रधान या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं घेणार आहे. त्यांच्याशी ते संवाद साधणार आहे आणि या दुर्घटनेचं नेमकं त्या विमानामध्ये दुर्घटना वेळी त्या ठिकाणी काय सुरू होतं, किती लोक होते, कसा प्रवास सुरू झाला, या सगळ्याची माहिती जी आहे ती त्याच्याकडनं घेतली जाते. बिलकुल, हेच दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना. जे कोणी रहिवासी भागातले लोक तिथं उपस्थित होते ज्यावेळेला हा अपघात घडला, जे जखमी झाले, मेडिकल कॉलेजच्या या बिल्डिंगवरती जिथं ज्या इमारतीवरती विमान कोसळलं तिथं असलेले हे काही विद्यार्थी, काही निवासी डॉक्टर्स, जे कोणी या अपघातामध्ये जखमी झाले, जे उपचार घेत आहेत त्यांची विचारपूस करतायत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी आधी अपघात स्थळाची पाहणी केली, सगळी माहिती घेतली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस करताना, जे कोणी जखमी आहेत या विमान दुर्घटनेमध्ये, कारण रहिवाशी परिसरामध्ये हे विमान कोसळलं, ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवरती कोसळलं तिथे विद्यार्थी जे शिक्षण घेत होते, जे मेसमध्ये जेवण्यासाठी आलेले होते, काही निवासी डॉक्टर्स, त्यांना बरेचसे लोक हे जखमी झालेले आहेत, त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी जे कोणी जखमी होते त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि पंतप्रधान आज सकाळी 8:30 वाजता अहमदाबादमध्ये पोहोचले. त्यांनी प्रथमतः अपघात स्थळाची पाहणी केली, तिथे सर्व अधिकाऱ्यांकडनं, संबंधित व्यक्तींकडनं माहिती घेतली आणि आता ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत. ते जखमींची विचारपूस करतायत. त्याचसोबत या विमान अपघातामध्ये एकच व्यक्ती जी बचावली त्याची सुद्धा चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी ते पोहोचलेले आहेत आणि सध्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाते. कशा प्रकारे ही दुर्घटना घडली याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतली जाते. कशा पद्धतीनं हे विमान इमारतीला धडकलं आणि त्यानंतर जी काही दुर्घटना घडली त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमधील दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि मोदींनी विमान दुर्घटनेची किंवा दुर्घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. त्यानंतर ते रुग्णालयात जाऊन त्यांनी रुग्णांची देखील किंवा जखमींची विचारपूस केलेली आहे, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्याची काही दृश्य आता समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे, कशा प्रकारे ही दुर्घटना घडली, कशा प्रकारे हे विमान या इमारतीला जाऊन धडकलं आणि त्या इमारतीमध्ये नेमकं कोण कोण त्यावेळी उपस्थित होतं याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे. त्याची काही दृश्य समोर आलेली आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केलेली आहे. या विमान दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये एक प्रवासी मात्र बचावलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या सगळ्या दुर्घटनेची, अर्थात अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी ते स्वतः आज अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहे. साधारणतः 8:30 वाजता ते अहमदाबाद विमानतळावरती दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी थेट घटनास्थळ गाठलं. त्यानंतर घटनास्थळाची त्यांच्याकडनं पाहणी केली गेली.
ज्या भागामध्ये ही दुर्घटना घडली त्या भागामध्ये विमान कोसळलेलं आहे. त्या इमारतीचे अवशेष ज्या ठिकाणी पडलेले आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते स्वतः पोहोचलेले त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय की आतमध्ये जाऊन त्यांच्याकडनं कशा पद्धतीने या सगळ्या घटनेची पाहणी केली गेली. त्याची माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांकडनं कशा पद्धतीने ते घेत आहे याचे सगळे दृश्य आहे. काही वेळापूर्वी ते याच विमान दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेला या अधिकाऱ्यांकडनं जी माहिती पंतप्रधानांना दिली जाते. आपण ही जर दृश्य बघतो विमानाचे अवशेष जे आहे ते या संपूर्ण इमारतीवरती आहे आणि त्याचीच माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांकडनं दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही स्थानिक नेते जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधले ते देखील त्यांच्याबरोबर होते. त्यांच्याकडनं देखील ही माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जाते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. विमान ज्या मजल्यावरती अडकलेलं होतं त्या मजल्याकडे ते पाहणी करताय. त्या मजल्याची त्यांच्याकडनं पाहणी जी आहे ती केली जाते. त्याची ही सगळी दृश्य आहे. काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले होते. त्यांनी ज्या घटनास्थळावरती हे विमान कोसळलं त्या ठिकाणाची ते पाहणी करण्यासाठी आलेले होते. त्याच ठिकाणी या विमानाचे अवशेष जे आहे ते त्यांच्याकडनं त्याची पाहणी केली गेली. त्यामध्ये विमानाचे टायर्स असतील, सीट्स असतील किंवा इतर अवशेष जे आहे ते या परिसरामध्ये पडलेले आहे. इमारतीचा ढाचा अर्थात ही इमारत ज्या भागामध्ये कोसळलेली आहे त्याची पाहणी त्यांच्याकडनं केली गेली. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्याकडनं देखील पंतप्रधानांना या सगळ्याची माहिती दिली गेली. कुठल्या दिशेनं हे विमान टेक ऑफ झालं ते नेमकं या इमारतीवर कसं पडलं याची माहिती दिली गेली. कुठले लोक या ढिगाऱ्याखाली अडकलेले होते आणि त्या लोकांना कशा पद्धतीनं रेस्क्यू केलं गेलं याची माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं घेतली जाते आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय. काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले होते. त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाची या सगळ्या अपघाताची माहिती घेण्यासाठी त्यांनी थेट घटनास्थळ गाठलेलं होतं आणि त्याच घटनास्थळावरची ही सगळी दृश्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं या अहमदाबाद मधल्या दुर्घटनास्थळाची पाहणी करतानाची ही व्हिज्युअल्स किंवा हे व्हिडिओ जे आहे जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे पाहायला मिळत आहे त्यामध्ये पंतप्रधानांना एअर इंडिया कंपनीचे अधिकारी देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. एअर इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडनं देखील पंतप्रधानांना या घटनेची माहिती दिली जाते. तर ज्या हॉस्टेलवरती हे विमान कोसळलं त्या हॉस्टेलचे देखील काही वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडनं देखील पंतप्रधानांना या हॉस्टेलमध्ये ज्या वेळेला ही दुर्घटना घडली विमान कोसळलं त्यावेळेला नेमकं आतमध्ये काय सुरू होतं आणि आतमध्ये नेमके कोण लोक त्यावेळेला होते, कुठल्या भागामध्ये होते आणि नेमकं काय त्या ठिकाणी घडलं त्याची माहिती जी आहे ती पंतप्रधानांना दिली जाते. आणि त्या केवळ एका भागाची त्यांनी पाहणी केली नाहीये तर संपूर्ण इमारतीचा परिसर हा साधारणतः 5 मजल्याची ती इमारत आहे आणि साधारणतः 1 एकरचा हा सगळा परिसर आहे. त्यापैकी ज्या इमारतीच्या ज्या भागाला मोठ्या प्रमाणात धक्का बसला त्या इमारतीच्या एका भागाची पाहणी जी आहे ती त्यांच्याकडनं केली जाते आणि त्याची ही सगळी दृश्य आपण स्क्रीनवरती बघतोय आणि त्यामध्ये आपल्याला विमानाचे अवशेष जे आहे जे हे विमान दुर्घटनेमधलं जे विमान होतं एअर इंडिया कंपनीचं त्याचे अवशेष कशा पद्धतीने त्या ठिकाणी पडलेले आहे त्याचे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. विमानाची दिशा नेमकी कशी होती आणि कदाचित हे विमान या ठिकाणून कदाचित दुसऱ्या ठिकाणी जर कोसळलं असतं तर काय घडलं असतं त्याची माहिती पंतप्रधानांना दिली जाते. अतिशय संवेदनशील पद्धतीनं खरं तर पंतप्रधानांकडनं या सगळ्या प्रकरणावरती यापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्याच संवेदनशील भावनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या सगळ्या घटनेची पाहणी केलेली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तितकेच दुःखद आहे जितक्या भारतवासियांच्या मनामध्ये दुःख वेदना या दुर्घटनेच्या बद्दल आहे तितकंच दुःख तितक्याच दुःखद भावना त्यांच्या चेहऱ्यावर अर्थात देशाच्या पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळत आहे आणि त्याच दुःखद भावनेनं त्यांच्याकडनं या सगळ्या घटनेची माहिती जी आहे ती घेतली जाते. हा सगळा परिसर जर आपण बघितला तर याच्या आजूबाजूला काही महत्वाची सरकारी कार्यालय आहे आणि याच सरकारी कार्यालयांच्या परिसरामध्ये ही जी विमान दुर्घटना घडली त्याची माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं घेतली जाते आणि त्याचे हे सगळे अवशेष या भागामध्ये पडले ते नेमके कसे आले हा व्यक्ती या विमान दुर्घटनेमध्ये जो व्यक्ती बचावलेला आहे तो या दुर्घटनेत कसा बचावला त्या मागची नेमकी काय कारणं होती ती त्याची माहिती पंतप्रधानांकडनं घेतली जाते.
ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय आहे याची काही माहिती मिळते का, त्याची माहिती एअर इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडनं घेण्याचा प्रयत्न पंतप्रधानांकडनं केला जातोय. आणि याच दुर्घटना स्थळावरती पंतप्रधान ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांच्यासोबत असलेले अधिकारी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्यांचे सुरक्षा जवान जे त्यांच्याबरोबर आहे ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आणि विशेष म्हणजे ज्या हॉस्टेलवरती ही विमान कोसळलं त्या कोसळलेल्या विमानाच्या भागामध्ये पंतप्रधानांकडनं पाहणी केली गेली. ज्या विमानांच्या इमारतीचा हा संपूर्ण ढाचा खाली कोसळलेला आहे त्याची माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं घेतली जाते. आणि या सगळ्यांशी अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद केलेला आहे. केवळ त्यांचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही तर काही प्रश्न जे आहे या दुर्घटनेच्या बाबत ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं उपस्थित केले गेले आणि त्याची देखील माहिती त्यांच्याकडनं घेतली गेली. आणि त्याचीच ही सगळी दुर्घटनेची दृश्य जी आहे ती आपण स्क्रीनवर बघतोय. आणि त्याचीच माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत. बरं लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही माहिती देताय, खूप उपयुक्त. आणि पंतप्रधान सध्या तिथं पोहोचले आहेत, घटनास्थळाची पाहणी करतायत. ही सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. तर अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाला आणि 265 जणांचे मृतदेह रुग्णालयामध्ये आणण्यात आलेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तर विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला असल्याचं एअर इंडिया प्रशासनानं सांगितलं. अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातस्थळी बचाव कार्य पूर्ण झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेनं निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार विमान अपघातात तपास ब्युरोद्वारे औपचारिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. आणि या प्रकरणाची सविस्तर तपासणी करण्यासाठी सरकार विविध विषयांच्या तज्ज्ञांचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करते. आणि ही समिती विमान वाहतूक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काम करेल. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पोहोचलेले आहेत अपघाताच्या ठिकाणी, जिथं हा अपघात झाला. संपूर्ण प्रकाराची ते माहिती घेत आहेत. विमानाच्या अपघातस्थळी बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे. आता DNA टेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक समिती नेमण्यात आली आहे केंद्र सरकारकडनं. यापुढे देखील असे अपघात होऊ नयेत यासाठी ती काम करेल. तर अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम लायनर विमानाचा अपघात झाल्यामुळे तब्बल 265 जणांचा मृत्यू झाला. आणि या विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या 10 जणांचा समावेश आहे. अजूनही 20 जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता नागरिकांचाही शोध सुरू आहे. अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला. महाराष्ट्रातल्या 10 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. अजून 20 जण बेपत्ता आहेत असं कळतंय. दुर्घटना ठिकाणावरनं अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही जखमी अवस्थेत होते, कारण हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवरती कोसळल्यानंतर तिथं मेसमध्ये जेवण्यासाठी गेलेले काही डॉक्टर्स आणि विद्यार्थी सुद्धा काही मृत्यू पावलेत, काही जखमी झालेत. त्यांना देखील तातडीनं हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. लंडनला जाणारं एअर इंडियाचं AI-177 हे विमान काल दुर्घटनाग्रस्त झालं. सुमारे 20 जण बेपत्ता आहेत अशी माहिती समोर येते. या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या 10 जणांचा मृत्यू झालाय. तर अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातामागचं मोठं कारण समोर आलंय ते म्हणजे विमानाच्या इंजिनाला इंधन पुरवठा नीट झाला नाही असं सूत्रांनी सांगितलंय. इंधन पुरवठा न झाल्यामुळे दोन्ही इंजिन फेल झाले. पायलटचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे विमान समोरून खाली न कोसळता ते सरळ खाली कोसळलेलं आहे. या विमानानं टेक ऑफ केलं, मात्र काही मिनिटातच ते विमान कोसळलं. ते टेक ऑफ केल्यानंतर वर जाण्याऐवजी खाली खाली यायला सुरुवात झाली होती आणि तिथे रहिवासी भाग आहे. विमानतळाच्या धावपट्टीवरनं उड्डाण घेतल्यानंतर ते रहिवासी भागाच्या वरती उडत असताना अचानक हे विमान वरती उडण्याऐवजी खाली येऊ लागलेलं आपल्याला स्पष्टपणे प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि जे कारण सांगितलं जात आहे, विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे पायलटचं देखील विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि हे विमान रहिवासी भागामध्ये कोसळलं. ज्या इमारतीवरती कोसळलं ती BJ मेडिकल कॉलेजची इमारत आहे, जिथे मेसमध्ये मुलं जेवण्यासाठी आले होते. काही डॉक्टर्स सुद्धा होते निवासी. ते यामध्ये काही मृत्युमुखी पडलेत, काही जखमी झालेत. त्यासोबत विमानातल्या सर्व प्रवाशांचा
मृत्यू झालाय, एक प्रवासी यातला वाचलेला आहे.